नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीन प्लस तूर हे बेडवर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ जे आहे हे खास करून बनवलेला आहे. कारण की याच्यामध्ये आपल्याला दोन पद्धतीने सोयाबीनची लागवड करता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर समजून घ्या तुम्ही 3.5 फुटाचा बेड केला असेल तर आपण 2 बेडवर हे सोयाबीन म्हणजे घेऊ शकता आणि एका बेडवर तूर. सोयाबीन जर घेत असाल तर साधारण आपण एका बेडवर 2 लाईनी, आपण 3.5 फुटाच्या बेडवर बोलत आहोत. जर सोयाबीनच्या एका बेडवर 2 लाईनी, पुन्हा हे सोयाबीनच्या 2 लाईनी, पुन्हा 1 सेंटरमध्ये तूर, असा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. जर आपला बेड 4 फुटाचा असेल किंवा मग 4.5 फुटाचा असेल तर ते तशी आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक म्हणजे एका बेडवर 2 लाईनी किंवा मग सोयाबीनच्या आपण एका बेडवर 3 लाईनीसुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने, आणि तुरीची एकच लाईन घ्यायची आहे 4वर. जर आपण 4.5वर करत असाल तर आपण एका बेडवर सोयाबीनच्या 3 तास, पुन्हा सोयाबीनच्या बेडवर 3 तास, पुन्हा तुरीचे 2 तास, अशा आपण या पद्धतीने तुरीची लागवड करायची आहे. तर जर आपण 3.5 फुटाचा बेड असेल तर आपल्याला 2 रोपातील जे अंतर आहे सोयाबीनसाठी हे आपल्याला ठेवायचं आहे साधारण 6 इंच किंवा 6.5 इंच. माझ्या हिशोबाने तर 6.5 इंच जे अंतर आहे. आता तुमचं जे टोकन मशीन आहे ती आपली आहे साधारण 5.5 इंचावाली, म्हणजे ज्याला 12 दात असतात ती मशीन आपली 5.5 इंचावाली. तर माझा जो अनुभव आहे तो म्हणजे 2 रोपातील अंतर जर थोडंसं वाढवलं, जे आपलं रेग्युलर अंतर आहे 5.5 इंच, त्याच्यापेक्षा जर 1 इंच जर वाढवलं तर ते बेस्ट राहते. तर त्याच्यामध्ये झाडंसुद्धा चांगलं बनते आणि फुटंसुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकते. जर याच्यामध्ये आता तुरीची लागवड कशी करायची, तर मित्रांनो याच्यामध्ये तुरीची जी आपल्याला एक लागवड करता येते ती म्हणजे 5.5 इंचावर एक झाड, किंवा एका फुटावर आपल्याला 3 झाडं किंवा मग 4 झाडं जे आहेत हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. तर याच्यामध्ये चांगली कोणती राहील, तर एका फुटावर जे 3 झाडं आहेत ते आपल्याला तुरीमध्ये सगळ्यात बेस्ट त्या ठिकाणी राहील. 4 झाडं टाकायची. जेव्हा आपले झाडं चांगलं इतके होईल तर आपण एकदा तुरीची विरळणी करून घ्यायची. फक्त तिथं एका फुटावर 3 झाडं आपल्याला ठेवायचे. म्हणजे अशा पद्धतीने जर नियोजन केलं आणि साधारण 45 दिवसाला एकदा शेंडा खोडणी आणि साधारण 80 ते 85 दिवसाला पुन्हा दुसरी शेंडा खोडणी, असे 2 वेळेस शेंडा खोडणी करायची आहे तुरीसाठी. आणि त्याचबरोबर तुरीला 2 वेळेस द्विची असं जर केलं तर तुरीचं उत्पादनसुद्धा चांगलं होणार आहे. त्याचबरोबर जे सोयाबीनचं उत्पादन, ज्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक सोयाबीन असेल त्या शेतकऱ्यांनी थोडीशी सोयाबीनमध्ये काळजी घ्यायची आहे. कारण की 3.5 फुटाचा बेड असेल तर 2 रोपात अंतर जे आपण सांगितलं 6.5 इंच, मशीनची 2 दातं काढायची, एका ठिकाणी रोपात संख्या टाकायची 3. तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीनचे नियोजन करायचं आहे. तर याच्यामध्ये तणनाशक कोणतं वापरता येते, तर मित्रांनो सोयाबीन प्लस तूर जर असेल तर आपल्याला स्ट्रॉंग आर्म हे जे तणनाशक आहे याच्यामध्ये लागवड केल्याच्या नंतर साधारण 48 तासाच्या आत आपल्याला स्ट्रॉंग आर्म घ्यायचा आहे. सोबत आपण पॅराकॉट किंवा राऊंडअप हे सुद्धा आपण वापर करू शकतो. जर आपलं तण ऑलरेडी बारीक फुलके जे आहेत हे उगवलेलं असेल तर आपण स्ट्रॉंग आर्मसोबत राऊंडअप 100 मिली किंवा मग पॅराकॉट 100 मिली असं याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपलं आलेलं तणसुद्धा मरेल आणि जे तण येणार आहे बाहेर जमिनीमधून ते सुद्धा चांगलं दबेल. आणि म्हणजे जे आपल्याला साधारण 40 दिवसापर्यंत जे रिझल्ट म्हणतो, जे तण उगवणार नाही ते सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल त्या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने जे आहे हे आपल्याला सोयाबीन प्लस तुरीचं जे नियोजन आहे हे आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यामध्ये बरेच शेतकरी आता याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, तर आपण खताच्या व्यवस्थापनामध्ये कालचा जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारे खताचं नियोजन जे आहे हे करू शकतो. एक म्हणजे आपण सोयाबीनच्या बेडवर जे आहे हे, म्हणजे बेडवर जे आहे हे आपण खत फेकून देऊ शकतो, किंवा टोकन मशीनच्या सहाय्यानेसुद्धा आपण खत याला देऊ शकतो. असे 2 प्रकारे आपल्याला खत याला देता येते. त्याच्यामध्ये आपलं जे खताचं नियोजन आहे ते म्हणजे 14-5-14 किंवा 14-5-14 सिंगल सुपर फॉस्फेट असं एकरी एक बॅग घ्यायचा आहे, किंवा मग 11-30-14 आणि सिंगल सुपर फॉस्फेट असं एक जी बॅग आहेत एकरी आपल्याला खताच्या व्यवस्थापनामध्ये करायचं आहे. जे आपल्या पद्धतीने खत व्यवस्थापन करणार ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर अशा पद्धतीने सोयाबीन प्लस तुरीचं जर नियोजन करत असाल तर या पद्धतीने तुम्हाला सोयाबीन प्लस तुरीचं नियोजन करता येते. तर याचे बरेच शेतकरी अजून वेगळी प्रयोग करतात. ते म्हणजे काय करतात, समजून घ्या, एक लाईन तुरीची घेतात, एक लाईन सोयाबीनची. म्हणजे ज्या सोयाबीनच्या बेड आपल्या तुरीच्या बेडवर एखादी एक्स्ट्रा लाईन बसवण्यासाठी सोयाबीनची लाईन घेत असतात. परंतु त्याच्यामध्ये माझा जो वैयक्तिक अनुभव आहे तो म्हणजे स्पेशल जर तुरीला जर अंतर दिलं तर तुरीचा फुटवा, तुरीची वाढ हे झपाट्याने व्यवस्थित पद्धतीने होते. तुरीला जर तुम्हाला स्पर्धक म्हणून जर सोयाबीन घेत असेल मध्ये त्या बेडवर
तर तूर तशी डेव्हलप होत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे. सेपरेट जर तूर घ्यायची असेल तर सेपरेट एकच तूर घ्या. जर 4.5 फुटाचा बेड असेल तर साधारण तुम्ही 2.5 फुटावर 2 लाईनी, अशा एका बेडवर 2 लाईनी, म्हणजे समजून घ्या हा जर 4.5 फुटाचा बेड असेल तर आपण 2.5 फुटावर 2 लाईनी तुरीच्या घेऊ शकता. आणि पुन्हा 3 लाईनीच्या सोयाबीन, पुन्हा साधारण म्हणजे 12 फुटावर अशी तूर आपली येऊ शकते. म्हणजे तुरीच्या 2 लाईनी जर घेतले तर हे संपूर्ण जेव्हा आपला शेंगाच्या वेळेस आपला संपूर्ण भाग जे आहे असा व्यवस्थित पद्धतीने पडते आणि तुरीचं उत्पादनसुद्धा दोन्ही साईडने आपल्याला फवारणीसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येते. हवासुद्धा मोकळी खेळती राहते. तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन याच्यामध्ये करता येते. तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे टोकन. पुढचा व्हिडिओ म्हणजे साधारण आपण उद्याला बनवणार आहोत. तो म्हणजे टोकनमध्ये येणाऱ्या अडचणी, ह्याचा संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.